गेल्या काही वर्षापूर्वी पल्स नावाची कंपनी आली आणि आपण आपला घामाचा पैसा या कंपनीमध्ये गुंतवला. कंपनी तर बुडली, पण कंपनीने एक गोष्ट चांगली केली की आपल्या नावाने त्यांनी जमिनी घेऊन ठेवल्या आणि या जमिनी घेतल्यामुळेच आज आपले पैसे परत यायला सुरुवात झालेली आहे. बऱ्याच लोकांचे पैसे आलेले आहेत आणि बऱ्याच लोकांचे पैसे अडकलेले आहेत. तर आता करायचं काय? आपण आपल्या पावतीचा स्टेटस स्वतः चेक करू शकतोय. तर ही पुढे प्रोसेस दिलेली आहे, ही प्रोसेस फॉलो करा. एकदम सोपं आहे बघा. गुगलवर जायचं, PACL टाकायचं. PACL टाकल्यानंतर असा इंटरफेस येतोय. इथे इन्क्वायरी आहे. इन्क्वायरीवर क्लिक केल्यानंतर परत असा इंटरफेस येतो. इथं आता तुम्हाला तुमच्याजवळ असलेल्या पावतीमधील रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे, जो यू पासून स्टार्ट होतोय. आता नंबर टाकून घेतल्यानंतर खाली कॅप्चा आहे आणि कॅप्चा टाकल्यानंतर सर्च ऑप्शन येतोय. सर्च केल्यानंतर आपले डिटेल्स इथं शो केले जाते. पैसे आलेत, किती आलेत, कुठल्या बँकेत आलेत आणि नसतील आले तर का नाही आले ह्याचा स्टेटस या ठिकाणी दाखवलं जातं. मग आता पुढे काय करायचंय? तर आपल्या आजूबाजूला काही सेवाभावी संघटना आहेत ज्या आपल्या बाजूने कोर्टात केस लढणार आणि आपले पैसे परत मिळवून देणार आहेत. बरं, ह्या संघटनेची जबाबदारी कोणीच घेऊ शकत नाही, तरी सुद्धा बऱ्याच लोकांनी या संघटनेमार्फत आपले अर्ज दिलेले आहेत. तर तुम्हाला आपल्या आजूबाजूला तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी अशा संघटना आहेत, ते शोधायच्या आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. जाताना तुमचे पलची पावती, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक असे जे डॉक्युमेंट आहेत ते घेऊन जायचे आहेत. त्याची झेरॉक्सची एक प्रत त्यांना द्यायची आहे, ओरिजिनल द्यायचं नाही, झेरॉक्स त्यांना द्यायचं आहे. ते आपल्या मार्फत कोर्टात केस लढतील आणि पैसे परत मिळवण्याचा प्रयत्न करतील. पैसे परत येतील ह्याची शाश्वती कोणीच देऊ शकत नाही, ना संघटना देऊ शकेल ना कोणी देऊ शकेल. पण पैसे मिळवण्यासाठी जर लढायचं असेल तर हा शेवटचा पर्याय आपल्या पुढे आहे.